बॉसच्या घरात सूरज झाला आहे 1 दिवसाचा कॅप्टन. चला तर बघूयात नक्की तो कॅप्टन झाल्यावर कोणाकोणाला कोणती ड्युटी देतोय. तर यांचा इकडे खेळ चाललेला आहे आणि बेडरूम एरियामध्ये टीम बीचे सदस्य बसलेले असतात. तर इथे अभिजित विचारतो की सूरज तुला जर कॅप्टन केलं तर कोणाला तू कोणती ड्युटी देशील, म्हणजे तू काय करायला सांगशील सगळ्यांना. तर तो सांगतो की थांबा जरा. तर अभिजित परत परत त्याला तेच विचारत असतो. तर तो सांगतो की थांबा ना, आठवत नाही एवढ्या लवकर. तर अभिजित म्हणतो बरं सांग निखिलला तू कोणती ड्युटी देशील. तर तो आठवून सांगतो की निखिलला मी किचनमध्ये ड्युटी देईन. तर अभिजित सांगतो मला पण किचनमध्ये ड्युटी पाहिजे. तर तो सांगतो की आणि जर निकीनं तुला किचनमध्ये ड्युटी मागितली तर तू काय करणार. तर नाही बाबा मला काय जमत नाही, मला आता झोपू दे, मला काय कळना, असं सूरज म्हणतो. तर अभिजित म्हणतो की असं कसं चालणार, तू जर कॅप्टन झाला तर तुला ड्युटी द्यावीच लागेल. तर सांग तू काय करशील. तर पॅडीसुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व झालेला असतो. तो विचारतो की प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तर दे. तर सूरजचं इकडे वेगळंच चाललेलं असतं. आपल्या नावातच हवा आहे बाबा, बुक्कीट टेंगू चल भावा, असं काय काय तो म्हणत असतो. तर अभिजित सांगतो की तू सांग ना आमचं भांडण तर मिटव. तर पॅडी म्हणतो की अरे ते तुला जे प्रश्न विचारतायत त्या एकेकांची उत्तरं दे. तो म्हणतो आधी माझं तर होऊ द्या, आपला पॅटर्नच वेगळा आहे. तर इकडे अभिजित त्याची वाट बघत असतो. तर सूरज सांगतो की अभिदाला आणि निखिलला मी किचनमध्ये ड्युटी देईन. आणि तेवढ्यात तिथे आर्या येते. तर पॅडी म्हणतो की मला कोणती ड्युटी देणार. तर तो म्हणतो तुम्ही किचनमध्ये भांडी घासा. तो म्हणतो मी 2 आठवडे झाले भांडीच घासतोय. त्यावरती सूरज म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही फक्त टेबल साफ करा. आणि तिकडे सगळेजण हसत असतात. तो म्हणतो नाही मी ते पण केले, आता तर म्हणतोय गार्डन देतो. तर गार्डनवरती पॅडी खुश होतो. तेवढ्यात आर्या येते, तिला विचारतो की तुला कोणती ड्युटी पाहिजे, मी आता कॅप्टन झालोय. तर सांगते की मला किचनमध्ये टमाटे कापायला, कांदा कापायला तू मदत कर. गावठी टोनमध्ये ती सूरजशी बोलत असते. त्यावरती ते म्हणतात की आम्ही दोघी ऑलरेडी किचनमध्ये आहोत, तर तू सांग. तर आर्या इकडे आठवून सांगत असते आणि खूप विचार करते. तर सूरज सांगतो की एवढा विचार नको करू बाई, मला लई टेन्शन येतं, एवढा विचार करायची काहीच गरज नाही. तर अशा प्रकारे सूरज 1 दिवसाचा कॅप्टन झाला आहे. आणि तुम्हाला सूरज कॅप्टन झाला तर तो कोणाला कोणती ड्युटी देईल यासाठी तुम्ही किती एक्साइटमेंट आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. निकीला कोणती ड्युटी मिळाली पाहिजे हे सुद्धा सांगायला विसरू नका. अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.